मी 36 आकडा काय आहे, माझ्या जन्मतारीख 27 आहे, माझ्या विधानसभेचा नंबर 207 आहे आणि शिरूरचा 36 आहे. म्हणजे माझ्यासाठी लक्की आकडा आहे. म्हणजे मी जिथं काम करेल तिथं यश 100% येते. तर 36 नंबर या लोकसभेमध्ये भाजपच्या विचारांचा लोकसभेचा खासदार होईल याच्यासाठी मी तो आकडा सांगतो. हे बघा, आमच्यासाठी काल पण, आज पण आणि उद्या पण परत एकदा देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात जावं याच्याकरता आमचे प्रयत्न आहेत. भारतीय जनता पार्टीचा इथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा, पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच मत आहे, परत एकदा देश सुरक्षितपणे मोदीजींच्या हाती राहावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न. संधी मिळाली तर लढणार का? भारतीय जनता युतीमध्ये हे आमचं जे गठबंधन आहे, जे अलायन्स आहे, याच्यामध्ये ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल, ज्या पक्ष जे वरिष्ठ लोक ठरवतील, जो खासदार मोदीजींच्या मागे हात वर उभा करेल त्याला आम्ही निवडून आणणार. आता मी तर इच्छुक गेली 15 वर्ष इच्छुक आहे, 2009 सालापासून तर आजपर्यंत. पण काही गोष्टी त्या ठिकाणी नेत्यांच्या सांगण्यावरनं काही निर्णय घेण्याची सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मान्यता त्या ठिकाणी घेत असतो. परंतु आता येणारी 2024ची जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, की परिस्थिती आता राजकारणात ती उलटसुलट झालेली आहे. पण त्यातनं मी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 2019ला सुद्धा मला साई तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फिरण्याची परवानगी अजितदादांच्या माध्यमातून शरद पवार साहेब असतील, वळसे पाटील असतील, अशोक पवार असतील, प्रदीप कंद असतील, प्रदीप गारटकर असतील, त्या काळात मला सांगितलं. मी 4 महिने फिरलो आणि मतदारसंघात वातावरण चांगलं केलं. वातावरण चांगलं केल्यानंतर ऐन वेळेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते, शिवसेनेचे त्या काळातले नेते अमोल कोल्हे यांना आणलं, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देऊन टाकली आणि अजितदादांनी सांगितले की तुला आता डॉक्टर अमोल कोल्हेंचं काम करणं. मी त्या ताबडतोब सांगितले की हरकत नाही, चांगला कलाकार आहे आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाणार आहे, तर आपण त्यांच्यासाठी काम करू. एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मी राहिलो. आता जर समजा आयात उमेदवार कोण देत असेल तर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मान्यता देतील का नाही देतील हा प्रश्न वेगळा आहे. पण परिस्थिती काय की आमचे नेते अजितदादांच्या माध्यमाने त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे, त्यांचं नेतृत्व मान्य करणारे मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला काही गोष्टी तो विचार करून निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटतंय. जोपर्यंत उमेदवार कोण आहे ते निश्चित होत नाही तोपर्यंत मी आता लगेच काही सांगू शकत नाही.